मित्रांनो, तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत, कारण मी आज हिमाचल प्रदेश झाकरी या प्लेस मध्ये आहोत। तर आज ऑफिशियली हा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी रेकॉर्ड करत आहे। आय होप तुम्हाला चांगला वाटेल आणि तुम्ही पण एन्जॉय कराल। नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बनवून राहा आणि नक्कीच पूर्ण बघा। हॅलो मित्रांनो, आम्ही जिथं आहोत किती जबरदस्त लोकेशन आहे तुम्ही बघू शकता। एकदम डोंगराच्या भागात एकदम जबरदस्त असं घर घेणं म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट नाही। पण इथं आम्हाला 3 दिवसापासून आम्ही भाऊच्या कामदरेले क्वार्टरवरती फ्री मध्ये आहोत। पण ब्रेक टेकिंग व्ह्यू जबरदस्त। हे आमची मंडळी अजूनपर्यंत निघत नाही। हॅलो मित्रांनो, आपल्यासाठी हा व्ह्यू पाहणं म्हणजे जबरदस्त गोष्ट आहे, परंतु तेवढी नॅचरल डिझास्टर्स बी आहे। हे आता लँडस्लाईड या प्रकारे येऊ सब सत्यानाश पूर्ण बेकार। एवढे मोठे मोठे गोटे वरून येते बघा। हॅलो मित्रांनो, आज जिथं आपण चाललो आहोत, कुठे चाललो? भीमाखाली या मंदिरात। इथून लगभग 28 किलोमीटर आहे आणि आम्ही ज्या करंटली ज्या लोकेशन वरती आहोत त्याचं नाव आहे झाकरी, जो की तालुका आहे रामपूर, जिल्हा शिमला। आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, हा शिमला, तो कुल्लू आणि तो एक काहीतरी वेगळाच डिस्ट्रिक्ट जबरदस्त। आणि आजचे माझे को पार्टनर्स बघा, एवढे सारे मूलवरून आलेले आहे। हा सर्वात मस्तीखोर पार्टनर आहे, सगळ्याले मारत आहे। आमच्या सर्वात यंग मेंबर देवीचे दर्शन करायसाठी येऊन राहिला आमच्या सोबत। हाय मित्रांनो, होऊ शकते थोडं, कारण खूप मोठी गॅप झाल्यामुळे मी तेवढा कॉन्फिडेंटली नाही बोलू शकत। बट तुम्ही या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे राहा, कारण हे आपल्यासाठी काहीतरी नवीन जागा आहे। नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करतो। आता आपण चाललो बस स्टँडवर, जेणेकरून आपण बस पकडू। इथून नियर अबाउट 28 किलोमीटर आहे असं म्हणते, ते पकडू आणि जाऊया। एवढे पहाड आहे मित्रांनो की चढत चढत थकवा येऊन जाते। आता हे आपला फर्स्ट जर्नी आहे, नंतर मनाली वगैरे करायचं आहे। नक्कीच तुम्ही राहा त्या सिरीज मध्ये, नक्कीच तुम्हाला नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करायला मिळणार आहे। आता आम्ही बस स्टँड वरती आलेलो आहोत, आता बसची वाट पाहतो। बस आली की आम्ही निघणार। मित्रांनो, बसची अशी सिस्टम आहे की साल इथं म्हणजे खूप आडीओडी असल्यामुळे नाही का उलटी आल्यासारखं होऊन जाते। आता त्या आमच्या मेंबर पैकी 4-5 जणांनी केले, आम्ही दोघं तिघांनी नाही केला। त्याच्यासाठी पण खूप गट्स लागतात नाही का। बघू आता किती वेळ देते तर। मित्रांनो, तिथं सतलज रिव्हर आहे आणि इथं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहेत आपल्याकडे। एक सोडून तीन तुम्ही पाहू शकता किती इथे 1500 वॅट मेगावॅट। तर झाकरी फेमस आहे सतलज वरती। इथं खूप सारे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे, ज्याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे। आणि याचा जो तालुका आहे रामपूर, इथं बुशहर डायनेस्टीने रूल केलेला आहे चांगला खूप वर्षापर्यंत। श्री सांग, बस नाही येत आहे यार अर्ध्या तासापासून, का करायचं? सांग ना। नाही देवाची पूजा कशी करू आपण? आबा हॅलो मित्रांनो, लगभग 1 तास वाट पाहून आमची काही बस आलेली दिसत नाही। आता आमचे मंडळी काय करतात, प्लॅन करायला लागलो। 1 तास झाला इकडून बस नाही आली, लगेच इकडून सगळे बसा गेल्या। तुमचं काय जात, देवी नाराज आहे बहुतेक आमच्यावर। लवकरात लवकर पाठवून दे गाडी पटकन।
आली आली आली, चला लवकर पा. और अच्छो तेज रे. हा चला घरी. थांबे चला गेला. नवे म्हणते. या बसा पहिलं बसा. चढ 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 लवकर चढा लवकर चढा. माझा देवीनं ऐकली. अबे आली फायनली. माझी पूजा काम केली. रागा रागा आपल्या समोर पूर्ण वरून खासत आहे ट्रॅफिक जॅम. पाहून आपल्याला काही प्लेसेस चांगले आपण जरूर ट्राय करू की आपण तिकडे जाऊन फिरून येऊ. ये है जी LNT जाती हुई किन्नौर के लिए. मैं हिमाचल प्रदेश का जयप्रकाश नेगी बोल रहा हूँ. मैं थोड़ा भाई के साथ वीडियो की क्लिपिंग खींच रहा हूँ. अगर पसंद आए तो मुझे भी लाइक करना. jpnegi.com. ये LNT है. बड़े बड़े ढांक खोदने के काम में. उसे तो आप यहाँ से यात्रा वाया फांचा होते हुए जाएंगे तो आपको श्रीखंड महादेव के दर्शन होंगे, जो कि भाई लोग अभी सराहन जा रहे हैं. सराहन से दिखाई देता है श्रीखंड महादेव. अगर वो तकरीबन 2.5 दिन का ट्रैकिंग है, तब आप वहां पर ये सामने जो दिखाई दे रहा है ये ज्यूरी है. वो ऊपर SSB वालों का सराहन. ये जो टॉप में ऊपर बिल्डिंग दिखाई दे रही है, यहाँ ट्रेनिंग सेंटर है SSB वालों का. ये सामने ज्यूरी से टर्न करके NH के छठ के सराहन के लिए 10 किलोमीटर आपको ऊपर कोई और को जाना पड़ेगा. ये इसके बाद किन्नौर जिला स्टार्ट हो जाता है. बदाल एक स्टेशन आता है. इससे आगे ये जो पहाड़ियाँ दिखाई दे रही है किन्नौर की दिखाई दे रही है. अब ये लास्ट शहर है शिमला डिस्ट्रिक्ट का. उम्मीद करता हूँ कि आप भी घूमने आए और आनंद लीजिए शुद्ध वातावरण का. ज्यादा ना कहते हुए हम जिवरी पहुंचने वाले हैं. मेरा होम स्टे भी जिवरी में ही है. मैं अपनी धन्यवाद. भैयाने हमें आता आपल्या भाऊला चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. नक्कीच तुम्हाला समजणार असणार कारण आपल्याला इथे समजते. थँक्यू भैया. ओके. आता आपली गाडी ज्युरी मध्ये पोहोचली आहे. आता आपण 15 ते 20 मिनिटात आपल्या डेस्टिनेशन वर पोहोचणार आहोत. आता भाऊ आपल्याला चाय पाणी पाचतो म्हणते म्हणून थांबलाय कारण आम्ही आता बाहेर देशातून आलेलो आहोत. नाही बढिया गडची दुकान लाय.
मित्रांनो फायनली आपण पोहोचलो सरहान येथे. आता आपल्या मंदिराकडे जाणार आहोत. एक तसं तर आपल्याला बहुत टाइम झालेला आहे. हो फायनली आपण पोहोचलो. आता मित्रांनो आता मंदिराकडे आपण जाऊन आता दर्शन घेणार आहोत. आणि ऍक्च्युली इथं का झाला, आता आम्ही जस्ट पोहोचलो आणि आता लास्ट गाडी आहे. तर आता बघू आता कसं काही करणार आहोत. पण मित्रांनो व्ह्यू खतरनाक आहे यार, मन तृप्त होऊन जात नाही का. जॉब बारदा मला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो, खतरनाक व्ह्यू येत आहे. त्या पहाडावर बर्फ आहे पण वाटत नाही, पूर्ण आभाळाला चिपकल्यासारखं वाटत आहे. हे बघा हा किती मोठे मोठे. इथेही म्हणते आता जस्ट विचारलो मी तर 1 महिन्यापूर्वी इथं पण पूर्ण हा पहाड पूर्ण बर्फानं होता. बट आता आम्हाला बी लेट झाल्यामुळं आम्हाला बी आता काही पाहायला भेटला नाही. पाहू आता नेक्स्ट टाइम कधी येणं होईल तर पूर्ण बर्फाचा प्रवास करू एकदा. हा भाऊ नाही का आम्हाला मोबाईल घेऊन ठेवा म्हणताय म्हणून मी ठेवतो मित्रांनो. थोड्या वेळानं अपडेट देतो, नंतर सांगतो. तू चांगला आहे. अशा प्रकारे आपले दर्शन झाले खूप चांगल्या प्रकारे. पण आता अंदर कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण काही रेकॉर्ड वगैरे करू शकलो नाही. पण खूप काही फोटोज आपण काढलेले आहेत, ते तुम्हाला नक्कीच इंस्टाग्रामवर पाहायला भेटेल. हे जास्त तंग केले तर असे हे आपला फर्स्ट व्हिडिओ आहे ऑफिशियली. आणि असे सतत नवीन व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा व काही आवडल्यास कमेंट सुद्धा करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.